नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, अजूनही काही लोकांनी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. जे तुम्हाला परीक्षेमध्ये इथं प्ले स्टोर वरती टीचिरा नावाने सापडेल. ठीक आहे. आणि मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 74100741 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल किंवा फेसबुकवरती बघत असाल तर लाईक सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण 20,000 प्रश्न चालू केलेत. एक प्ले लिस्ट आहे, 20,000 प्रश्न चालू केले जीकेचे, आणि त्याला आजूबाजूला जे काही लागतं ते सर्व आपण डिस्कशन करत आहोत. सो बघा, त्याच्यातला तुम्हाला हा बऱ्याच नंबरचा क्वेश्चन आहे. मागचे व्हिडिओ पण बघा. कलम 356 घटक राज्यात आणीबाणी पुकारण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे या कोणाला आहे असं विचारतात. सो आणीबाणी जर तुम्ही म्हणाल तर 3 प्रकारची असते. तुम्हाला 3 प्रकारची आणीबाणी असते माहिती असणं गरजेचं आहे. कलम 352 नुसार आणीबाणी असते, कलम 356 नुसार आणीबाणी असते, आणि कलम 360 नुसार काय असते, आणीबाणी असते. अशी किती प्रकारची आणीबाणी असते? 3 प्रकारची आणीबाणी असते. कलम 352 साठी जी आणीबाणी असते ती कोणासाठी लागते? संपूर्ण देशासाठी लागते. बरोबर आहे. 356 नुसार राज्यासाठी लागते. ठीक आहे. 365 नुसार पण लागते. ठीक आहे. राज्यासाठी लागते. याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. काय नाव म्हणतो आपण? काय शब्द वापरतो? राष्ट्रपती राजवट. काय शब्द वापरतो? राष्ट्रपती राजवट. आणि कलम 360 जी असते ती आर्थिक आणीबाणी असते. कोणती आणीबाणी असते? आर्थिक आणीबाणी असते. मग जर 352 नुसार लावायचं असेल, युद्ध आणि बाह्य आक्रमणानुसार लावायची असेल तर ही राष्ट्रपती लावतात. कलम 352 नुसार कोण लावतात? राष्ट्रपती लावतात. 356 नुसार कोण लावतात? राज्यपाल लावतात. आणि 360 नुसार अगेन्स्ट कोण लावतात? राष्ट्रपती लावतात. आता तुम्ही इतिहासामध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये व्यवस्थित वाचलं असेल तर आतापर्यंत 352 ची जी भारतासाठी संपूर्ण देशासाठी आणीबाणी लागली होती ती जी लागली होती 3 वेळा लागलेली आहे. किती वेळा लागलेली आहे? 3 वेळा लागलेली आहे. ठीक आहे. आणि कलम या आणीबाणीच्या संदर्भात जर सर्वात जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या असतील तर ती 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. किती घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची? मोठ्या प्रमाणात बदल या घटना 44व्या घटना दुरुस्तीमध्ये आणीबाणीच्या संदर्भात झालेली होती. ठीक आहे. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. मग इथं 356 कोण पुकारण्याचा अधिकार आहे? राज्यपालांना पुकारण्याचा अधिकार आहे. त्यांना आपण राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतो. देशातील पहिले अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आलेले यांनी एम्स. ठीक आहे. ठीक आहे. एम्स कुठं आहे? नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले. कुठं स्थापन करण्यात आले? नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले. एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कुठं आहे? आता तुमचे बरेच औष्णिक विद्युत प्रकल्प तुमचे काय असले पाहिजे मित्रांनो? पाठ असले पाहिजे. तर यादी आहे तुमच्याकडे औष्णिक विद्युत प्रकल्पाची, जी आपल्या पेड कोर्सेस मध्ये पण उपलब्ध आहे तुम्हाला. तर ती सर्व यादी तुमची पाठ असली पाहिजे. तर हे एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कुठं आहे? आमच्या नाशिक शहरामध्ये आहे. कुठे आहे मित्रांनो? नाशिक मध्ये आहे. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प घेऊया आपण, जो चोला आहे. कोणता आहे? चोला. ठीक आहे. चोला औष्णिक विद्युत प्रकल्प, जो चौला नाही फक्त एकच आहे, सिंगल. चोला जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहे. पण त्याचं जे वितरण आहे ते रेल्वेसाठी केलं जातं. कोणासाठी केलं जातं मित्रांनो? रेल्वेसाठी केलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. चोला औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे तो कोणासाठी आहे? औष्णिक विद्युत प्रकल्प चोला जो आहे तो रेल्वेसाठी वापरला जातो. जसं की पारस आहे, कोराडी आहे, एकलहरी आहे, परळी वैजनाथ आहे, खापरखेड आहे. खूप असे बरेच औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तुम्ही तुमची काय झाली पाहिजे? पाठ असली पाहिजे. त्याच्यानंतर कोटा औष्णिक विद्युत प्रकल्प. भारतामध्ये 6 ते 7 औष्णिक विद्युत यानी न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत. बरोबर आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत. मग कोटा असेल, कल्पकम असेल, कुडनकुलम असेल, आपला महाराष्ट्रामधला मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. नरोरा असेल दिल्ली मधला. तर 6 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. 6 ते 7 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. न्यूक्लिअर प्लांट आहेत. ठीक आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत. तर त्याच्यात हा एक कोटा आहे. तुम्हाला माहिती आहे कोटा शहर प्रसिद्ध आहे. ठीक आहे. बरेच लोक सध्या चर्चेत पण होतो. कोटा फॅक्टरी नावाची एक वेब सिरीज पण आली होती, तुम्हाला आठवत असेल. सो कोटा कुठे आहे? मग राजस्थानमध्ये आहे. कोटा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? राजस्थानमध्ये. तर ही जी 6 ते 7 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत यांची सुद्धा यादी, न्यूक्लिअर पॉवर प्लांट ची यादी तुमच्या नोटबुक मध्ये असली पाहिजे. मग नाव सांगतोय मी. कल्पकम असेल, कुडनकुलम असेल, नरोरा असेल, कोटा असेल. आपल्या महाराष्ट्रातला एक मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. असे औष्णिक विद्युत प्रकल्प 6 तुमची काय असले पाहिजे मित्रांनो? पाठ असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिला आहे, इम्पॉर्टन्स आहे. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोठे आहे? आता बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट मध्ये. तर मी पहिले गेटवे ऑफ इंडियाचा आपण थोडासा हिस्ट्री विचार करून घेऊया. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मित्रांनो? मुंबईला आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबईला आहे. ठीक आहे. आणि सध्या तुम्हाला आजचं लेटेस्ट बातमी जर तुम्ही बघत असाल तर गेटवे ऑफ इंडिया जवळ एक अजेंटाला जाणारी बोट बुडाली होती. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तेव्हा ती ओल्ड पण होऊ शकते.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर समोरच तुम्हाला ताज हॉटेल सापडेल. आता गेटवे ऑफ इंडिया जो आहे 1911 ला बांधलाय मित्रांनो. केव्हा बांधलाय? 1911 ला बांधलेला आहे. गेटवे ऑफ इंडिया केव्हा बांधलाय मित्रांनो? 1911 ला बांधलाय. आता 1911 ला का बांधला होता? तर इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम, इंग्लंडचा राजा कोण होता? जॉर्ज पंचम. नाव लिहून देतो मी. जॉर्ज पंचम भारत भेटीवर आला होता. जॉर्ज पंचम भारत भेटीवर आला होता. इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम कुठे आला होता? भारत भेटीवर आला होता. त्याच्या स्वागतासाठी हा गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे. काय बांधलेला आहे मित्रांनो? स्वागतासाठी काय बांधलेला आहे? गेटवे ऑफ इंडिया बांधलाय. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं 1911 ला जॉर्ज पंचम जेव्हा भारतात आला होता त्याच्या स्वागतासाठी हा गेटवे ऑफ इंडिया बांधला होता. जनगण मन ऍक्च्युली इंग्लिश कन्वर्ट केलं होतं. जनगण मन म्हणण्याचा उद्देश हा याच्या स्वागतासाठीच होता. ठीक आहे. जनगण मन सुद्धा याच्या स्वागतासाठीच म्हणण्याचा उद्देश होता. ठीक आहे. आणि मग पुढे 1913 ला जनगण मन याने गीतांजलीला 1913 ला काय मिळाला होता? साहित्याचा काय मिळाला होता? नोबेल सुद्धा मिळाला होता. साहित्याचा काय मिळाला होता? नोबेल मिळाला होता. समजते मला काय म्हणायचं? जनगण मन 1911 मध्येच गायलं गेलं होतं. ठीक आहे. तर ही कोणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं? गेटवे ऑफ इंडियाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर एक महत्त्वाचा क्वेश्चन येतो इंडिया गेट. कुठला एक क्वेश्चन येतो मित्रांनो? मी हे रफ करून टाकतो. हे तुमचं पाठ असलं पाहिजे. कोणाच्या स्वागतासाठी बांधला गेला? का बांधला गेला? ठीक आहे. त्याच्यानंतर एक इंडिया गेट बांधला जातो मित्रांनो. काय बांधला गेलेला आहे? इंडिया गेट आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल इंडिया गेट आहे. तर मग इंडिया गेट का बांधला गेला? तर हे पण लक्षात ठेवा. दुसरा एक महत्त्वाचं काय? इंडिया गेट. सो इंडिया गेट का बांधला? इंडिया गेट. ओके. इंडिया गेट का बांधला मित्रांनो? हा बांधला 1921 मध्ये, एक्झॅक्टली 10 वर्षानंतर. गेटवे ऑफ इंडिया 1911. गेटवे ऑफ इंडिया केव्हा आहे? 1911. आणि इंडिया गेट केव्हा आहे? 1921. भारताची एक्झॅक्टली आपली लोकसभा त्यावेळेस स्थापन झाली होती. लोकसभा राज्यसभाची जुनी संसद आहे आपली, ही याच काळामध्ये सुरू झाली होती. ठीक आहे. तर हा का बांधला होता इंडिया गेट? जे पहिल्या महायुद्धामध्ये भारताचे पहिलं महायुद्ध केव्हा घडले माहिती ना? 1914 ते 1918 पर्यंत. 19 मध्ये पण म्हणू शकता तुम्ही, कारण की जो वर्साईलचा तह होता तो 19 मध्ये झाला होता. पण ठीक आहे, त्या मुद्द्यावर आपल्याला जायचं नाहीये. तर 1914 ते 1918 मध्ये जे भारतीय सैनिक शहीद झाले होते, काय झाले होते? शहीद झाले होते. त्यांची आठवण म्हणून इंडिया गेट काय केला होता? बांधण्यात आलेला होता. ठीक आहे. शहीदांची आठवण म्हणून तो इंडिया गेट काय केला गेला होता? बांधण्यात आलेला होता. अजून परत आता सध्या इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा जे रस्ता होता त्याचं नाव पण आपण चेंज केलेलं आहे. काय केलंय मित्रांनो? आता लोककल्याण मार्ग. पूर्वी त्याचं काय होतं? राजपथ नाव होतं. जुनं नाव काय होतं? राजपथ नाव होतं. माहित असेल तुम्हाला. ठीक आहे. आता त्याचं नाव काय केलंय? लोककल्याण मार्ग केलेलं आहे. काय केलेलं आहे? लोककल्याण मार्ग केलेला आहे नाव. ठीक आहे. लोककल्याण काय केलेलं आहे? मार्ग केलेला आहे. ठीक आहे. सो इंडिया गेट का बांधला आणि गेट ऑफ इंडिया का बांधला हे तुमच्या डोक्यात आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, औद्योगिक उत्पादनावर वस्तूंवर परिणाम करणं. या वस्तूंवर कोणतं चिन्ह असतं? आता जे हॉलमार्क असतं मित्रांनो ते गोल्डवर असतं. गोल्डच्या ज्या वस्तू असतात त्याच्यासाठी काय असतं? हॉलमार्क असतं. जे ऍग्रिकल्चर वस्तू असतात, शेतीच्या संदर्भात ज्या वस्तू असतात त्याच्यावर काय असतं मित्रांनो? ॲग्मार्क असतं. ठीक आहे. आणि आयएसओ मार्क जे असतं आयएसओ मार्क, असं काही आयएसओ ही काही स्पेशल पिक याच्यासाठी नसतं. आयएसओ मार्क प्रत्येक गोष्टींवर वापरला जाऊ शकतो. आता आयएसआय मार्क वाले क्लासेस पण असतात. आमच्या काही स्कूल पण अशा आहे ज्याला आयएसओ मार्क मिळालेला आहे. ठीक आहे. ते विकत घेणं सोपं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आयएसआय मार्क असतो जो इंडस्ट्रीयल प्रोडक्शन वरती असतो. कोणावरती असतो? इंडस्ट्रियल प्रोडक्शन वरती आयएसओ मार्क असतो. मी चौघ लिहून दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. चौघ लिहून दिलेले आहेत. सो इंडस्ट्री, याचं उत्तर काय असलं पाहिजे? आयएसआय मार्क असतो औद्योगिक उत्पादनांवर. काय असतो मित्रांनो? औद्योगिक उत्पादनांवर काय असतो? आयएसआय मार्क असतो. सो हे त्याचं काय आहे? एक्झॅक्टली आन्सर आहे. सो मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात आयएसआयचा लॉंग फॉर्म आणि आयएसओचा आपण लॉंग फॉर्म. ठीक आहे. आयएसआय एक जसे भारताची रॉ आहे माहिती आहे ना, रॉ उच्चार करत नाही, RAW करतात ऍक्च्युली. ठीक आहे. कारण की रॉचा इंग्लिशमध्ये मिनिंग वेगळा होतो. ठीक आहे. तर मग जसे भारताची एक संघटना आहे, बरोबर आहे ना, रॉ गुप्तचर संघटना आहे, तसं पाकिस्तानची पण एक गुप्तचर संघटना आहे ISI. तर यावर्षी गुप्तचर संघटना थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. जसं भारताची रॉ आहे, पाकिस्तानची ISI आहे. ठीक आहे. इस्रायलची काय आहे? मोसाद आहे. ठीक आहे. तर ह्या KGB एक आहे. ठीक आहे. या पद्धतीने रशियाची. तर या तुम्ही या सध्या चर्चेत आहेत. सध्या तुम्ही लेटेस्ट जर जागतिक हे वातावरण बघाल तर तुमच्या लक्षात राहील. सो या बऱ्याच संघटना मी सेपरेट तुम्हाला लिहून देईल, कोणत्या देशाची गुप्तचर संघटना कोणती आहे, पण सध्या तुम्हाला नाव आलंय म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. तर ही ISI याचा लॉंग फॉर्म मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. त्याच्यानंतर हा क्वेश्चन सर्वांना माहिती आहे, सोपा आहे. चंदनाचं तेल पुष्पा माहिती असेल तुम्हाला, झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतं? तर चंदनाचं जे तेल असतं झाडाच्या गाभ्यापासून मिळतं. कशापासून मिळतं मित्रांनो? गाभ्यापासून मिळतं. हे तुम्हाला सोपं आहे. ठीक आहे.
शतपत्रे लिहिणारे समाज सुधारक कोण? मी असे जवळजवळ 20,000 प्रश्न केलेले आहेत एक्स्ट्रा सर्व मिळून. शतपत्रे कोण लिहिलेली आहेत मित्रांनो? कोणी लिहिलेली आहेत? लोकहितवादीने लिहिलेली आहेत. लोकहितवादीने लिहिलेत. गोपाळ हरी देशमुख कोणी लिहिलेले आहेत मित्रांनो? लोकहितवादीने लिहिलेले आहेत. आणि प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेले आहेत. कोणत्या वर्तमानपत्रामध्ये लिहिले आहेत मित्रांनो? प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये लिहिले. ते प्रभाकरचे वर्तमानपत्र होतं. कोणाचं होतं मित्रांनो? भाऊ महाजन यांचं होतं. कोणाचं होतं? भाऊ महाजन यांचं वर्तमानपत्र होतं. प्रभाकर आणि भाऊ महाजन यांच्या वर्तमानपत्रामध्ये शतपत्रे लिहिली आहेत. नावात जरी शत असते, शत म्हणजे 100, तर 100 नाही येते. टोटल किती आहेत मित्रांनो? 108 पत्र आहेत. किती आहेत? 108 आहेत. किती आहेत मित्रांनो? पुन्हा एकदा सांगतो, शतपत्रे किती आहेत? 108 आहेत. आणि जेव्हा लोकहितवादी आणि गोपाळ गणेश, मला आता नाव कमेंट करून सांगा, ठीक आहे. तर जेव्हा लोकहितवादी जेव्हा रिटायर झाले, बेसिकली जज होते ते, तर जेव्हा ते रिटायर झाले तर त्यांनी शतपत्रे नावाचं एक मॅगझिन सुद्धा काय केलं होतं? चालू केलं होतं. शतपत्रे नावाचं मॅगझिन चालू केलं होतं. सो शतपत्रे त्यांनी कोणत्या वर्तमानपत्रात लिहिली आहेत? प्रभाकर या वर्तमानपत्रात लिहिलेले आहेत. कोणाचं वर्तमानपत्र आहे ते? भाऊ महाजनांचं वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर बराच एक 43 वर्षाचा कालावधी लोटला गेला. 43 वर्षाचा कालावधी लोटला गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला माहित असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला प्रबुद्ध भारत, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बाबासाहेबांनी परत काय केलं? प्रबुद्ध भारत, ठीक आहे, प्रबुद्ध भारत. सो प्रबुद्ध भारत या वर्तमानपत्रात पुन्हा ती शतपत्रे छापलेली आहेत. ठीक आहे. पुन्हा एकदा 43 वर्षानंतर प्रबुद्ध भारत या वर्तमानपत्रामध्ये शतपत्रे पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली होती? छापलेली होती. मला तुम्ही पुन्हा दुसरा एक क्वेश्चन सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्र कोणकोणती आहेत हे सांगणार आहात. एकदम नॉर्मल फी मध्ये तुम्हाला असे 20,000 प्रश्न पाहण्यास मिळतील मित्रांनो. एक 500-600 रुपये फी आहे. तुम्ही कोर्सच्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन चेक करा. तुम्हाला 500-600 रुपयामध्ये पूर्ण 20,000 प्रश्न आणि याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी सुद्धा पाहण्यास मिळतील. ठीक आहे. एवढं केलं तर तुमच्या जीकेच्या बऱ्याच गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होत राहतील. भारतामध्ये कोणत्या वर्षापासून विमानाची दळणवळण प्रारंभ झाला होता? ऍक्च्युअली विमानाचा शोध तुम्हाला माहिती असेल, राईट्स बंधूंनी लावला 1905 मध्ये, पण भारतामध्ये दळणवळणाला सुरुवात झाली होती 1932 मध्ये. केव्हा सुरू झाली मित्रांनो? 1932 मध्ये. तर पहिलं जे चाललं होतं ते मसुरी ते अलाहाबाद. ठीक आहे, मसुरी ते अलाहाबाद. ठीक आहे, अलाहाबाद ही भारताची पहिली फ्लाईट आहे मित्रांनो. ठीक आहे, मसुरी ते अलाहाबाद पहिली भारताची फ्लाईट आहे. ठीक आहे. आणि भारताचे पहिले पायलट तुम्हाला माहिती आहेत, JRD टाटा होते. कोण होते मित्रांनो? JRD टाटा होते, भारताचे पहिले पायलट. ठीक आहे, भारतीय पायलट JRD टाटा होते. ठीक आहे. टाटा एअरलाईनचं पुढचं नाव काय मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. तर भारतामध्ये दळणवळणाला सुरुवात झाली यावर्षी. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, रामकृष्ण परमहंस. बरोबर आहे, रामकृष्ण परमहंस. आणि रामकृष्ण परमहंस मेल्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू 1896 मध्ये मित्रांनो. केव्हा आहे? 1896 मध्ये. आणि त्यांच्याच गुरुच्या नावाने 1897 मध्ये काय चालू केलं मग त्यांनी? कशाची स्थापना केली होती? रामकृष्ण मिशनाची स्थापना केली होती. कोणी? स्वामी विवेकानंदांनी. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका, बऱ्याच लोकांचं वाचण्यात जात नाही, कमी असतात. स्वामी विवेकानंद सुरुवातीला ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. हा पण एक कन्सेप्ट डोक्यात टाका. सुरुवातीला कशाचे सदस्य होते? ब्राह्मो समाज. कशाचे सदस्य होते? स्वामी विवेकानंद कशाचे सदस्य होते? ब्राह्मो समाजाचे. त्यांच्या म्हणजे ज्या प्रारंभिक काळामध्ये ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. आणि ब्राह्मो समाज मूर्तीपूजेला काय करतं? विरोध करतो. ब्राह्मण समाज कशाला विरोध करतो? मूर्तीपूजा. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली माहिती ना? RRR राजाराम मोहन रॉय. पण त्याचे पण पुढे 3 तुकडे झालेले आहेत. ठीक आहे, ते आपण नंतर डिस्कशन करूया. पण स्वामी विवेकानंद हे सुरुवातीला ब्राह्मण समाजाचे सदस्य होते. ब्राह्मण समाज मूर्तीपूजेला विरोध करतो आणि नंतर विवेकानंद हे मूर्तीपूजा करायचे. ठीक आहे. तर हा एक विरोधाभास आहे त्यांच्या जीवनामध्ये. तुम्ही तो एक थोडासा लक्षात ठेवणार आहात. आणि त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल केव्हा झाला? ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस त्यांचे जेव्हा गुरु झाले त्यावेळेस त्यांच्या आयुष्यात मोठा काय झाला? बदल झाला. ठीक आहे. तर त्यांचा मृत्यू आणि त्याच्या पुढच्याच वर्षी रामकृष्ण मिशनाची काय स्थापना आहे? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता जी बोट उलटली होती तिला घारापुरी लेणीला जात होती, तर मुंबईमध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुंबईमध्ये. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची यादी समोर, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लेण्या आहेत ही यादी तुमची काय असली पाहिजे मित्रांनो? पाठ असली पाहिजे, किंवा तुमच्या परीक्षेच्या एक दिवस आधी तुमच्या डोळ्याखालून ती गेली पाहिजे. सो घारापुरी लेणी मुंबईमध्ये आहे. तुमच्या प्रत्येक जिल्ह्याची यादी नसेल तर मला सांगा, कमेंट करा, मी तुम्हाला ती कव्हर करून देईल मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. महात्मा फुलेंचं मूळ जे गाव आहे कुठे आहे? बरोबर आहे. सो महात्मा फुलेंचं जे मूळ गाव आहे मित्रांनो, महात्मा फुलेंचं मूळ गाव आहे कटगुण आहे मित्रांनो. कोणतं आहे? कटगुण, सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये. त्यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करायचे आणि त्यांचे आजोबा हे पेशव्यांच्या दरबारामध्ये फुलं सजवायचे. काय सजवायचे? फुलं सजवायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांचं आडनाव काय पडलं? फुले पडलं. ठीक आहे.
त्यांचं ओरिजिनल आडनाव पण काय माहितीये का मित्रांनो, गोरे. महात्मा फुलेंचं ओरिजिनल आडनाव काय आहे, गोरे. काय लक्षात ठेवायचं, महात्मा फुलेंचं आपण एक महात्मा फुलेंबद्दल डिटेल पुढे घेऊया. जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत काय काय झालं ते सर्व आपण करूया. पण महात्मा फुलेंचं जे मूळ हे आहे काय आहे, आडनाव पण गोरे आहे, फुले नव्हतं. त्यांचे वडील पुण्यामध्ये पेशव्यांच्या वडील आजोबा पेशव्यांच्या दरबारात काय काय सजवायचे, दरबार सजवायचे, म्हणून त्यांचं आडनाव फुले पडलं. पण त्यांचं मूळ आडनाव काय आहे, मूळ गाव कोणतं आहे, कटगुण आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, लहान पोराला पण माहिती आहे. ठीक आहे, कोणाला माहिती, कोणाचा मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि त्यांना जी सॅलरी मिळते ती काय म्हणून मिळते मित्रांनो, सॅलरी जी मिळते उपराष्ट्रपती म्हणून मिळते की राज्यसभा अध्यक्ष म्हणून मिळते, तर ती जी सॅलरी असते ती राज्यसभाचा अध्यक्ष म्हणून मिळते मित्रांनो, उपराष्ट्रपती म्हणून मिळत नाही. हा पण एक ट्रिकी पॉइंट्स आहे, लक्षात ठेवू शकतात तुम्ही. ठीक आहे, ट्रिकी पॉइंट्स आहे, लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, ऑलिम्पिकवर किती कड्या असतात तुम्हाला माहिती आहे. ऑलिम्पिकच्या 5 कड्या अशा या 3 वरती असतात आणि त्याच्यानंतर खाली अशा 2 कड्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. सो टोटल किती कड्या असतात मित्रांनो, अशा 5 कड्या असतात. 5 कड्या एकमेकांमध्ये काय केलेल्या असतात, गुंतलेल्या असतात. ऑलिम्पिकच्या 5 कड्या, या 5 कड्या जे दाखवतात 5 संस्कृती, या 5 खंड दाखवतात. 5 कड्या काय दाखवतात मित्रांनो, 5 संस्कृती किंवा 5 काय दाखवतात, खंड दाखवतात. आणि 5 खंड कोणकोणते आहेत मग, आशिया असेल, आफ्रिका असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि युरोप असेल. ठीक आहे, अमेरिका एकच केलाय, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका वेगवेगळा केलेला नाही. ही 5 खंड दाखवतात, 5 कड्या, आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया असे किती खंड दाखवतात, 5 खंड दाखवतात. ठीक आहे मित्रांनो, ऑलिम्पिक वरती ध्वजावरती आहेत. त्याच्यानंतर बघा 1929 मध्ये केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडून आणणारे क्रांतिकारक खालीलपैकी कोण. बरोबर आहे, 1929 मध्ये सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्यात आला होता. 2 लोकांनी टाकला होता मित्रांनो, बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी टाकला होता. आणि त्यांना फाशी यासाठी झालेली नाही, तर त्यांनी फाशी दुसऱ्या कारणासाठी झालेली आहे. कोणाचा खून केला होता तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. पण यांनी बॉम्ब का टाकला ते महत्वाचे. 2 बिल पास होत होते. किती बिल पास होते, 2 बिल पास होते. त्या बिलच्या विरोधात बॉम्ब टाकला होता. एक होतं पब्लिक सेफ्टी बिल. कोणतं बिल होतं मित्रांनो, एक काय होतं, पब्लिक सेफ्टी बिल. ठीक आहे, एक बिल कोणतं होतं, पब्लिक सेफ्टी बिल. आणि दुसरं जे बिल होतं ट्रेड डिस्प्यूट बिल. दुसरं बिल कोणतं होतं मित्रांनो, ट्रेड डिस्प्यूट बिल. या 2 बिलच्या विरोधात त्यांनी काय टाकला होता, बॉम्ब टाकला होता. ठीक आहे, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. ठीक आहे, या 2 बिलच्या विरोधात त्यांनी काय टाकला होता, बॉम्ब टाकला होता. लक्षात ठेवायचं की हे पण कधी कधी विचारणार. सो पब्लिक सेफ्टी बिल, ट्रेड डिस्प्यूट बिल. जेव्हा बॉम्ब टाकला तेव्हा समोर कोण बसलेलं होतं, हे पण एक महत्वाची कन्सेप्ट आहे. त्यावेळेस तुम्ही जर व्यवस्थित वाचाल तर स्वराज्य पार्टी असेंब्लीमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने निवडून आली होती. गांधीजींनी इलेक्शनवरती बहिष्कार टाकला होता आणि स्वराज्य पार्टी काय झाली होती, निवडून आली होती. आणि मग त्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल हे लोकसभेचे अध्यक्ष झाले होते. ठीक आहे, लोकसभेचे काय झाले होते, अध्यक्ष झाले होते. तर समोर कोण बसलेलं होतं, सेंट्रल असेंब्लीमध्ये कोण बसलं होतं, विठ्ठलभाई पटेल. कोण बसलं होतं मित्रांनो, विठ्ठलभाई पटेल. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस बॉम्ब टाकला त्यावेळेस समोर कोण होतं, अध्यक्ष म्हणून कोण होतं, विठ्ठलभाई पटेल होते. कोण होते, विठ्ठलभाई पटेल होते. कोणत्या 2 बिलच्या विरोधात टाकला होता, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. ठीक आहे, आता हे 4-5 ऑप्शन पण तुम्ही वाचू शकता. चंद्रशेखर आझाद. ठीक आहे, विष्णू गणेश पिंगळे हे गदर आंदोलनाच्या संदर्भात आहेत. हे विष्णू गणेश पिंगळे हे गदर आंदोलनाच्या संदर्भात आहेत. ठीक आहे, सो एवढं थोडंसं लक्षात ठेवू शकतात. पुढचा बघा, नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था कुठे आहे. असं गुड गव्हर्नन्स वगैरे आलं की हे सर्व बेसिकली मसुरीला लक्षात ठेवायचं. कुठे लक्षात ठेवायचं, मसुरीला लक्षात ठेवायचं. आणि फॉरेस्टच्या संदर्भात काही आलं तर डेहराडून लक्षात ठेवायचं. हा डेहराडून शब्दासाठी फॉरेस्ट लक्षात ठेवायचं. फॉरेस्टच्या काही संघटना वगैरे आल्या तर बेसिकली नाही डोकं चाललं तर काय डोकं चालवायचं, डेहराडून चालवायचं. ठीक आहे, काय चालवायचं मित्रांनो, डेहराडून चालवायचं. पुढचा क्वेश्चन बघा काय मित्रांनो, लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, थेम्स नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे मित्रांनो, थेम्स नदीच्या काठावर आहे. त्याच्यानंतर बघा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण, तर हा पण एक क्वेश्चन यावर्षी थोडासा इम्पॉर्टन्स आहे. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस आहे, माहित असेल. अपोलो 11 यानाने गेला होता. कोणत्या यानाने गेला होता, अपोलो एक ब्रिटिश देवता आहे, हे युरोपियन देवता आहे. तर अपोलो 11 या यानाने गेला होता. ठीक आहे, आतापर्यंत टोटल 13 लोक चंद्रावर गेलेले आहेत मित्रांनो. 13 लोक चंद्रावर गेले आहेत. याच्यामध्ये एकही कृष्णवर्णीय नाही, म्हणजे काळा पण नाही, कृष्णवर्णीय पण. आपण कृष्णवर्णीय आहोत. ठीक आहे, एकही कृष्णवर्णीय नाही, एकही महिला नाही मित्रांनो, एकही महिला नाही. आता यावर्षी चंद्रावर अमेरिका परत पाठवत आहे, महिला पण नाही, त्याच्यानंतर महिलांचा समावेश आहे. आणि एकही नॉन अमेरिकन नाही, एकही काय नाही आहे मित्रांनो, नॉन अमेरिकन नाही, एकही काय नाही आहे मित्रांनो, नॉन अमेरिकन नाही. 13 लोक आतापर्यंत गेलेली आहेत ती. ठीक आहे,
हे लक्षात ठेवायचं. बरेच लोक म्हणतात राकेश शर्मा आपण चंद्रावर गेलेत. नाही, राकेश शर्मा फक्त आकाशात गेलेले आहेत. कुठे गेले आहेत मित्रांनो? आकाशात गेलेली आहेत. आकाशात. ओके, आकाशात गेलेली आहेत. त्यांना कोणी नेलं होतं? कॉस्मॉस. कोणी नेलं होतं? कॉस्मॉस. ही रशियाची, जसं भारताची इस्रो आहे तसं रशियाची या पूर्वीच्या USSR ची कॉस्मॉस होती. तर कॉस्मॉस या कंपनीने त्यांना नेलं होतं. राकेश शर्मा आकाशात जाणारे पहिले भारतीय आहेत. ठीक आहे, 1985 मध्ये. 1985 मध्ये. ठीक आहे, सो क्लिअर आहे. आतापर्यंत 13 लोक गेलेले आहेत. एकही कृष्णवर्णीय नाहीये, एकही महिला नाही, एकही नॉन अमेरिकन नाहीये. यावर्षी पहिल्यांदा महिला कृष्णवर्णीयचा समावेश केला जाणार आहे जर अमेरिका चंद्रावर पुन्हा माणूस पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. नील आर्मस्ट्रॉंग गेले होते, हे लक्षात ठेवा. हे एक्स्ट्रा टॉपिक जे तुम्हाला लिहून दिलेत हे पण तुम्ही काय करणार? लक्षात ठेवणार आहात. आता हे तुम्हाला माहित असेल की भारताचा आकारमानाने कितवा क्रमांक लागतो, तर तुम्हाला माहित असेल कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो मित्रांनो. कितवा क्रमांक लागतो? 7वा. जो पहिला कोण आहे माहित आहे ना? पहिला कोण आहे? रशिया. पहिला कोण आहे? रशिया. शॉर्टकट लिहिला रशिया. दुसरा कोण आहे मित्रांनो? रशियापासून सरळ जायचं. मी तुम्हाला उद्या परवा ते मॅप मध्ये पण दाखवेल. कॅनडा. ठीक आहे, कोण आहे मित्रांनो? दुसरा कोण आहे? कॅनडा आहे. तिसरा कोण आहे? चायना आहे सर्वात मोठा. तिसरा चायना आहे. चौथा अमेरिका आहे. अमेरिका आहे. 5वा ऑस्ट्रेलिया आहे मित्रांनो. 5वा ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया आहे 5वा. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आहे मित्रांनो. 6वा बघाल तर तुम्ही ब्राझील आहे. 6वा काय आहे? ब्राझील आहे. आणि 7वा पुन्हा आपला काय? इंडिया आहे. ही तुमची पाठ असली पाहिजे. मॅप मध्ये मी तुम्हाला झिकझॅक दाखवून देईल. ठीक आहे, तर भारताचा 7वा क्रमांक आहे. पहिली 7 तुमची पाठ असली पाहिजे. मिनिमम तरी 7 असली पाठ असली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता पर्वताचे 3 प्रकार असतात मित्रांनो. पर्वताचे 3 प्रकार असतात. एक जो असतो तो भारताचा सर्वात प्राचीन पर्वत कोणता? तर प्राचीन पर्वत जो आहे मित्रांनो तो अरवली आहे. कोणता पर्वत आहे मित्रांनो? अरवली आहे. ज्यावेळेस हिमालयाची सुद्धा निर्मिती झाली नव्हती त्यावेळेस पर्वत हा अरवली पर्वत होता. त्यावेळेस कोणता पर्वत होता मित्रांनो? अरवली पर्वत होता. आणि असं म्हणतात ज्या काळामध्ये अरवली त्याच्या जवानीत होता तर तो हिमालयापेक्षाही उंच होता. हिमालयापेक्षा काय होता? उंच होता. मात्र ऊन वारा पाऊस पडून त्याची झीज झाली आणि त्याची हाईट काय होत गेली? कमी होत गेली. आज तो नैऋत्य मान्सून वारे सुद्धा अडवत नाही. कोणता? अरवली पर्वत. ठीक आहे, म्हणून आज त्याची झीज झालेली आहे. ठीक आहे, तो अवशिष्ट पर्वत आहे. ज्या पर्वताची झीज झालेली असते त्या पर्वताला काय म्हणतात? अवशिष्ट पर्वत म्हणतात. काय म्हणतात? अवशिष्ट पर्वत. ठीक आहे, आणि एक वली पर्वत असतो. एक काय असतो मित्रांनो? वली पर्वत. आता सर्वात प्राचीन विचारला तर काय लिहायचं मित्रांनो? अरवली. आणि सर्वात नवीन विचारला तर हिमालय. लक्षात ठेवायचं. सर्वात नवीन विचारला तर काय लक्षात ठेवायचं? सर्वात नवीन पर्वत कोणता आहे? हिमालय. लक्षात ठेवायचं आहे. सर्वात नवीन कोणता आहे? हिमालय. सर्वात प्राचीन किंवा जुना विचारला तर कोणता आहे? अरवली. अरवली कसा आहे? अवशिष्ट पर्वत आहे. अरवली कसा आहे? अवशिष्ट पर्वत आहे. आणि हिमालय कसा आहे? वली पर्वत आहे. ठीक आहे, मी पुढे वली असेल आणि ब्लॉक माउंटेन असेल. ठीक आहे, घडीचा पर्वत दुसरा आहे जो ब्लॉक माउंटेन आणि घडीचा पर्वत आहे. आणि अवशिष्ट असे 3 प्रकार पडतात. वली आणि घडीचा हे 2 प्रकार अंतर्गत क्रियेमुळे होतात. आणि हा जो तिसरा प्रकार आहे अवशिष्ट पर्वत हा बाह्य क्रियेमुळे होतो. ज्या पर्वताची झीज झालेली असते त्याचे अवशेष शिल्लक राहतात त्या पर्वताला अवशिष्ट पर्वत म्हणतात. ठीक आहे, आणि वली पर्वत काय असतो? बेसिकली असे ज्याचे टोकदार असतात अशी आणि अशी मोठी रांग असते तर त्याला वली पर्वत म्हणतात. ठीक आहे, जसं की अँडी झाला, युराल झाला, ठीक आहे, रॉकी झाला, हिमालय झाला, ग्रेट डिवायडिंग रेंज झाला. जागतिक पर्वतामध्ये आपण शिकूया त्यावेळेस समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर ही जी पर्वत असतात ती वली पर्वत असतात. आणि ज्या पर्वताची रुंदी अशी सरळ असते, वरती एक सपाट प्रदेश असतो, या मैदान असं सपाट आणि पुन्हा खाली असं एक स्ट्रेट लाईन असते, त्याला काय म्हणतात? गडीचा पर्वत म्हणतात. त्याला काय म्हणतात? गडीचा पर्वत म्हणतात. आपल्या भारतामध्ये जर विचार कराल तर काही प्रमाणात सातपुडा आणि विंध्य आहे काही प्रमाणात, आणि मेघालयचं पठार आहे. गडीचा पर्वतामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला? मेघालयचं पठार आहे. त्याच्यानंतर ब्लॉक माउंटेन फॉरेस्ट. ठीक आहे, मेघालयचं पठार सुद्धा आहे, जगामध्ये पण आहेत. ठीक आहे, तर असे 3 पर्वतांचे प्रकार असतात. वलीचा पर्वत, घडीचा पर्वत. ही 2 पर्वत अंतर्गत क्रियेमुळे होतात. ते कसे होतात नंतरून सांगेन. आणि ज्या पर्वताची झीज झालेली असते त्याला काय म्हणतात? अवशिष्ट पर्वत म्हणतात. तो अवशिष्ट पर्वत तर लक्षात ठेवायचे. आणि हिमालय कसा आहे? वली पर्वत आहे. ठीक आहे, आणि तो सर्वात नवीन आहे, सर्वात नवीन पर्वत आहे. आणि घडीचा पर्वत विचारला तर मेघालय पठार आपल्या भारतामध्ये लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? मेघालय पठार. चला पुढे जाऊया मित्रांनो. बघा, वृत्तपत्रासाठी लागणारा जो कागद असतो तो कुठे तयार होतो, म्हणजे कुठे मिळतो? तो नेपानगर असतो. मध्य प्रदेशमध्ये नेपानगर बेसिकली कुठे? MP मध्ये. आणि आपल्या भारतामध्ये चंद्रपूरमध्ये पण आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाव आहे बल्लाळपूर. कोणतं गाव आहे? बल्लाळपूर. ठीक आहे, बल्लाळपूर.
बल्लाळपूर, तर बल्लाळपूरला पण न्यूजपेपर साठी जो कागद लागतो तो बनतो. ठीक आहे, नेपानगर आणि बल्लाळपूर लक्षात ठेवा. अजून एक आहे, मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात चंद्रपूर मध्ये. ठीक आहे मित्रांनो, सो या पद्धतीने आपण रोज कमीत कमीत टोटली एक 100-150 लेक्चर मध्ये 20,000 प्रश्न करणार आहोत. एकदम नॉर्मल फी मध्ये त्याचे क्वेश्चन्स कव्हर होत आहेत. तुमचं रिवाइज होईल. अशा अनेक कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत ते तुमच्या डोक्यात राहतील. येथील परीक्षेमध्ये ते क्रॅक करण्यास तुम्हाला मदत होईल. नॉर्मल 400-500 रुपयामध्ये तुम्हाला हे पूर्ण 20,000 प्रश्न मिळतील. ज्या लोकांना जॉईन करायचं असेल तर ऍप्लिकेशन मध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता, किंवा काही डाऊट काही शंका असतील तर मला तुम्ही कॉल सुद्धा करू शकतात. माझा नंबर तुम्हाला माहित असेल, हा नंबर आहे. काही डाऊट काही शंका असतील तर मला कॉल करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण.